ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मुंबई गोवा महामार्गावर हातखंबा या ठिकाणी 8 दिवसातलं दुसरा ॲक्सिडेंट झालेलं पाहायला मिळतं। जो आपला गॅसचा टँकर आहे तो मात्र या हॉटेलमध्ये घुसलेला पाहायला मिळतं आणि इथे हॉटेलच्या बाजूला अगदी पार्किंगला ज्या गाड्या लावलेल्या होत्या 4 दुचाकी होत्या, त्या दुचाकी पूर्णपणे खाली चिरडून गेलेल्या आहे, पूर्णपणे जमीनदोस्त झालेला देखील पाहायला मिळतात। आणि हा टँकर अगदी भरधाव वेगाने असलेला देखील म्हटलं जातं। त्यामुळे हा गेले काही दिवस याच महामार्गाचं काम जे आहे गेले वर्षभर गेले अनेक वर्ष सुरू आहे आणि त्यामुळे हा अपघात झालेल्याचं म्हटलं जातं आहे। मात्र मुंबई गोवा महामार्गाचे असलेल्या अर्धवट कामामुळे हे पूर्णपणे जो वाहतूक आहे मात्र पूर्णपणे त्याला फटका बसताना पाहायला मिळतो आणि पूर्णपणे इथले जे स्थानिक लोक आहेत ते मात्र यांनी मुंबई गोवा महामार्गाचा तो रोखून धरलेला पाहायला मिळतो। पूर्णपणे जोपर्यंत राजकीय नेते मंडळी जोपर्यंत घटनास्थळी येत नाही तोपर्यंत महामार्ग सोडणार नाही अशी भूमिका या इथल्या भूमिपुत्रांनी इथल्या स्थानिकांनी घेतलेली पाहायला मिळते। आपल्यासोबत काही स्थानिक आहेत, काय सांगाल नेमकी मागणी काय आहे तुमची? आमची मागणी एवढीच आहे, फक्त हा जो नॅशनल हायवे मुंबई गोवा महामार्गाचे जे काम चालू आहे, जे ठेकेदारांनी कुठचं काम घेतलं आहे ते ठेकेदार म्हणजे काय म्हणणं त्याला शब्द असा नाहीच आहे, म्हणजे बेकार थर्ड क्लास क्वालिटीचे ठेकेदार आहेत। त्यांनी तर माजलेले ठेकेदार आहेत, त्यांना फक्त एवढंच दिसतंय त्यांचे फक्त आलेले पैसे त्यांनी फक्त थुकपट्टी लावून, तुम्ही समोरच बघा हे थुकपट्टी लावून रस्ते केलेले आहेत, रस्त्याची थर्ड क्लास क्वालिटी। आणि दुसरी मागणी अशी आहे की लवकरात लवकर रस्ता व्हावा हीच मागणी आहे, कारण का हे दररोजच्या दररोज हे अपघात चालू आहेत। असे किती वर्षापासून हे महामार्गाचं काम साधारण? ही आमची तिसरी पिढी चालू आहे, तिसरी पिढी चालू आहे आमची, दररोज अपघात होत आहे, तिसरी पिढी चालू आहे आमची। आता ते समजून घ्या तुम्ही काय म्हणायचं ते मला। आम्ही दररोज असे सकाळी येतो, अपघात काय झालेले अपघात असेल गाडीत भरायचे, सिव्हिलला घेऊन जायचे, गाववाले हेच सकाळपासून करतायत, कोण नाही कोणतरी गावाला अशी मदत करत असतो। तुम्ही घटनास्थळी होता, नेमक्या आता अपघात कसा घडला म्हणजे नेमकं काय गाड्या किती सापडल्यात, काय अंदाज आहे तुमचा? खाली त्या गाडीखाली 4 टू व्हीलर आहेत आणि एका विद्यार्थ्यांच्या बसला त्यांनी ठोकलंय, म्हणजे ट्रॅव्हलरला त्यांनी ठोकलंय आणि तो ओव्हरटेक मारून पुढे येऊन तिथे त्या 2 वडापावच्या गाडीवर जाऊन आपटलाय। काय मागणी आहे तुमची आता? माझी मागणी एवढीच आहे, आम्ही जे रस्ता रोको करायला बसलो, माझी मागणी एवढीच आहे की आम्हाला जे काही तो त्रास होतोय हा त्रास बंद झाला पाहिजे, हीच मागणी आमची आहे। नक्कीच यांचा जो त्रास जो आम्हाला होतो तो त्रास मात्र पूर्ण झाला पाहिजे। पूर्णपणे आता जे पूर्ण स्थानिक ग्रामस्थ आहेत ते मात्र पूर्णपणे रास्ता रोको केलेला पाहायला मिळतात आणि पूर्णपणे ठिय्या जोपर्यंत इथे महामार्ग जोपर्यंत ठप्प झालेला पाहायला मिळतं। काय सांगाल नेमकं म्हणजे किती वेळापासून तुम्ही इथं ठिय्या ठोकलाय साधारण? आता जवळपास अर्धा पाऊण तास होत आला आहे। ह्याच्या अगोदर पण आमची तीच मागणी होती, जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी आमची व्यवस्था करून द्यावी। ही व्यवस्था एकदम फालतू आहे, दरवेळेला जो काही अपघात होतो या रोड कॉन्ट्रॅक्टच्या जे नियोजन नाही आहे आणि रस्त्याची अवस्था पण तुम्हाला माहिती आहे की अर्धा 1 किलोमीटर आमच्या इथनं दरवेळेला हातखंबा गावातच का ॲक्सिडेंट होतो, बाकी ठिकाणी का नाही होत? प्रशासन दरवेळेला आम्हाला का हे करते? आमची एकच मागणी आहे, जो कोण ठेकेदार आहे त्याला इथं बोलवावं, जे काही आहे ते आमचं निरसन करावं, त्याच्यानंतर जो काही आहे तो आम्ही जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासनाला आम्ही सहकार्य करू। 8 दिवसातली साधारणतः ही किती घटना आहे साधारणतः म्हणजे गॅस टँकर हातखंबा पंचक्रोशीतली ही 4थी घटना आहे, पंचक्रोशीतली 4थी घटना आहे आणि हातखंबा गावातील दुसरी। हातखंबा गावातील ही दुसरी घटना आहे। मात्र वारंवार अशा प्रकारे अपघात होतात, त्यामुळे मात्र हायवे प्राधिकरण असेल किंवा आपल्या नेते मंडळीने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन उपाययोजना करण्याची गरज आहे। कॅमेरामन सुमित गजनेसह अनंत पाताडे, TV9 मराठी, रत्नागिरी। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।